झालेली आहे। भारताने सुनियोजितपणे या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं। पण आज प्राजक्ता एक महत्त्वाची गोष्ट, ही जी माहिती लष्कराच्या कारवाईची आणि त्यांच्या पूर्ण पराक्रमाची सांगितली ती महिला अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे। एक जबरदस्त मेसेजिंग जगाला आज भारतीय सैन्याने करून दिलेला आहे। मागील काही दशकापासून ज्या तळांचा वापर भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जात होता, या तळांवर आता दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं सोडा, तिथं जाणं सुद्धा मुश्किल झालं। कारण हे साम्राज्य गेल्या काही वर्षापासून निर्माण केलेलं आज त्याची धुळधाण उडाली। खरं तर तिथं आज फक्त फोटो काढायला जात आहेत लोक, तिथं गर्दी करतात, आपल्या उद्ध्वस्त बर्बादीचे फोटो काढण्यासाठी जात आहेत, जिथून बर्बादीची स्वप्न बघितली जात होती। या स्थळांवरून भारतात घुसखोरी करून दहशतवादी हल्ले केले जात होते आणि मध्यरात्री 1:05 सुरू झालेलं हे ऑपरेशन रात्री 1:30 संपलं। या हल्ल्यामध्ये राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला आणि हल्ल्यामध्ये राफेल विमानांमधून स्काल्प मिसाइल डागण्यात आली। चश्मदीद गवाहों और विभिन्न जांच एजेंसियों को उपलब्ध अन्य सूचनाओं के आधार पर हमलावरों की पहचान भी हुई है। हमारी इंटेलिजेंस ने इस टीम के योजनाकारों और उनके समर्थकों की जानकारी जुटाई है। इस हमले की रूपरेखा भारत में सीमा पार आतंकवाद को अंजाम देने के पाकिस्तान के लंबे ट्रैक रिकॉर्ड से भी जुड़ी हुई है, जिसके लिखित और स्पष्ट दस्तावेज उपलब्ध हैं। एक समूह ने खुद को रेजिस्टेंस फ्रंट TRF कहते हुए इस हमले की जिम्मेदारी ली है। यह समूह संयुक्त राष्ट्र द्वारा प्रतिबंधित पाकिस्तानी आतंकवादी समूह लश्कर-ए-तैयबा से जुड़ा हुआ है। यह उल्लेखनीय है कि भारत ने मई और नवंबर 2024 में संयुक्त राष्ट्र की 1267 कमेटी की सैंक्शंस मॉनिटरिंग टीम को अर्धवार्षिक रिपोर्ट प्रस्तुत की थी, जिसमें TRF के बारे में साफ इनपुट दिए गए थे। पाकिस्तान आधारित आतंकवादी मॉड्यूल्स पर हमारी खुफिया निगरानी ने संकेत दिया है कि भारत के विरुद्ध आगे भी हमले हो सकते हैं, अतः इनको रोकना और इनसे निपटना दोनों को बेहद आवश्यक समझा गया। आणि आता ऑपरेशन सिंदूर नंतर माजी लष्कर प्रमुखांनी एक मोठं विधान केलेलं आहे। पिक्चर अभी बाकी है। मनोज नरवणे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। माजी लष्कर प्रमुख यांनी हे मोठं विधान केलंय। पिक्चर अभी बाकी है असं म्हणत मनोज नरवणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने जे कठोर पाऊल उचललेलं आहे ते पाऊल ही फक्त सुरुवात आहे। यापुढे सुद्धा जर भारताच्या विरोधात किंवा सामान्य माणसांच्या बद्दल ज्या प्रकारची हे कटकारस्थान रचले जात आहेत ते खपवून घेतले जाणार नाहीत। जशास तसं उत्तर दिलं जाईल, कुठेही लपून बसा, घुसून मारलं जाईल, हा मेसेज आज दिला गेला आहे। आज केवळ POK मध्ये भारतीय सैन्यानं घुसून हल्ला केलेला नाही आहे, पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये, जे पंजाब त्यांचं नस म्हणून ओळखले जाते, काळीज म्हणून ओळखलं जातं, त्या पंजाबमध्ये घुसून आज दहशतवाद्यांचे तळ भारतीयांनी उद्ध्वस्त केलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं। हे प्रतिकात्मक आहे। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक नवविवाहित पुरुषांना लक्ष्य केलं, ज्यामुळे त्यांच्या पत्नींचं सिंदूर उजाडलं गेलं, त्यांचं कुंकू पुसलं गेलं। ऑपरेशनच्या माध्यमातून त्या महिलांच्या कुंकवाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ज्यांनी कुंकू पुसलेलं होतं त्यांना धडा शिकवण्याचा आणि यमसदनी पाठवण्याचा, त्यांना पाताळात गाडण्याचा प्रयत्न आज या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून करण्यात आलाय। तर भारताने आता पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। भारताचं ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। केवळ पहलगाम नाही, कंधार पासून जे बदले बाकी होते, पहलगामचा तर घेतलाच घेतला, पण त्याचबरोबर कंधारमध्ये ज्या मसूद अझहरनं आपल्याला एक प्रकारे आव्हान दिलेलं होतं आणि तो पळून गेलेला होता, त्याचा सुद्धा बदला घेतला गेला। 12 दहशतवाद्यांना जिवंत या ठिकाणी गाडण्यात आलेला आहे। 50हून अधिक दहशतवादी जखमी झालेले आहेत।
पहलगाम हल्ल्याचा भारताने एक प्रकारे बदला घेतलेला आहे। भारताने पाकिस्तानवर हल्ला करत हा खरं तर ऑपरेशन सिंदूर राबवलेला आहे। पाकिस्तानवर हल्ला, पाकच्या पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। स्वाभाविक आहे, पाकिस्तानमध्ये घुसून अशा प्रकारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकचा जळफळाट होणार आहे आणि हा जळफळाट होऊन ते धमकी देत आहेत भारताला। पुन्हा ती चूक करतील असं अजिबात वाटत नाहीये, पण तरी सुद्धा हिम्मत केली, चूक केली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। भारतानं पाकिस्तानच्या या 9 तळांवरती जबरदस्त अशा प्रकारचा हल्ला करून त्यांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि याबद्दल आता पाकच्या पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत ते आता बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत। हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। लाहोर विमानतळावर आता आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। विलास, पाकिस्तानी नागरिकांमध्ये भारताची दहशत आहे। भारतानं पाकिस्तानला ज्या प्रकारची जखम दिली आहे, अद्दल घडवली आहे, पहलगाम हल्ल्याच्या भारताकडून बदला आणि पाकमधल्या तब्बल या जे सगळे तळ होते त्यांच्यावर क्षेपणास्त्रांचा मारा केला। महत्त्वाचं, पाकमधील तैयबा मशिदीवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे। भारतीय क्षेपणास्त्रांनी हा हल्ला केलेला आहे। सध्या ही पाकिस्तानातली दृश्य आपण पाहतोय। वो उसकी थोड़ी सी हाइट ऊपर थी। उसके बाद 3 ड्रोन आए हैं, वो तीनों का ताकुब मस्जिद थी, उन्होंने मस्जिद पर हमला किया, जिससे मस्जिद का सेन, मस्जिद के आगे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस और उसके आगे मस्जिद की छत वो सारी तबाह हो गई थी। और एक अफराद था, वो अपनी ड्यूटी पे छत पे बैठा हुआ था, वो इसके शहीद हो गया। खरं तर मशिदीचं केवळ तिथं नाव आहे, एक प्रकारचा त्या माध्यमातून त्यांनी तिथं दहशतवादी संघटना चालवली जाते। लष्कर तोयबाचा हा मोडस ऑपरेंडी आहे। अशा ठिकाणी हे सगळं साम्राज्य उभं करायचं, बाजूने सगळी लोकांची वस्ती असेल जेणेकरून हल्ला करता येणार नाहीये, पण तंत्रज्ञान आज इतका आहे की बरोबर निशाणा लावला गेला। लष्कर तोयबाच्या संघटनेकडून बाहर खेत में चले गए थे, खुली जगह पे, बस इसी तरह ही रात गुजरी है। जाकर खौफ हो रहा, खौफ ही बहुत था। ही भीती, ही दहशत, हीच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आज त्या बायकांच्या लेकरांच्या समोर त्यांच्या वडिलांच्या डोक्यात गोळ्या घातल्या। उद्देश हाच होता, दहशत निर्माण करायची ना। मग भारताची दहशत काय आहे हे आज पाकिस्तानमधल्या ह्या सगळ्यांना कळतंय। दहशत काय असते हे भारताच्या सैन्यानं आज दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे जशास तसं उत्तर असेल, दहशतीला यापुढे दहशतीनंच उत्तर दिलं जाईल, शांततेनं नाही। हा मेसेज आज भारतानं दिलेला थेट कृतीतून, शब्दातून नाही, केवळ धमक्या नाही तर थेट कृती आज भारतानं केलेली आहे आणि ही कृती पाकिस्तानच्या पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील अशी ही कृती आहे। कारण 9 तळ उद्ध्वस्त झाले, पण पाकिस्तान अगदी केसाला सुद्धा हात लावू शकले नाहीये, भारताच्या काही करू शकले नाहीये। केवळ म्हणजे हे एवढे मिसाईल येऊन पडत होते, कुठे होते त्यांचे अँटी मिसाईल आणि काय, काही नाहीये। हे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलेलं आहे। आपण काही करू शकलेलो नाही, केवळ ॲम्ब्युलन्स घेऊन जाणं आणि मृतदेह घेऊन जाणं, याच्या पलीकडे त्यांना काही करता आलेलं नाहीये आणि पाकिस्तान जगाच्या पुढे उघडा पडलाय। जे लष्कर तिथलं आतापर्यंत धमक्या देत होतं, त्या लष्कराची इज्जत गेली या जगामध्ये। दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता हादरून गेलेला आहे आणि यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आपली हवाई सीमा बंद केली आहे। पाकचा एअर स्पेस बंद करण्यात आला असून एकही विमान इथे उडत नसल्याचं दिसून येत आहे। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एकही विमान इथे उडत नसल्याचं पाहायला मिळत आहे। आजपर्यंत जगामध्ये नाव कुणाचं घेतलं जायचं, अशा दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईच्या बद्दल इस्रायलच्या 2 पावलं पुढे जात भारताने जी कारवाई केली आहे, तंत्रज्ञान बघा, जी कारवाई केली, अगदी अचूक निशाणा, इथं बसून हे मिसाईल जात आहेत आणि हे मिसाईल पडतायत। पुरावे पाहिजे होते काही लोकांना, याच्या आधी सुद्धा दहशतवाद्यांवर काय कारवाई केली हे सगळे पुरावे यावेळेस दिले गेलेले आहेत। व्हिडिओ शूटिंग आहे, आधीचा आहे, नंतरचा आहे आणि टार्गेटेड पॉइंट,
अगदी टार्गेटेड, ज्या प्रकारे टार्गेट ठरवून दिलेलं आहे, इकडे इकडे कुठेच नाही, सामान्य नागरिकांना अजिबात नाही, थेट अड्ड्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। आणि तंत्रज्ञान जे भारताकडे आज विकसित झालेलं आहे, मिसाईल येऊन पडतायत, पण अँटी मिसाईल नावाची काही चेष्टाच नाहीये। पाकिस्तान काहीच करू शकलेलं नाहीये, केवळ ॲम्ब्युलन्स घेऊन यायचे आणि मृतदेह घेऊन जायचे, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये। कोटली बघा, कोटलीचे सुद्धा हे आपल्या संरक्षण विभागानं, हे कुठले एआयनं बनवलेले व्हिडिओ नाही आहेत, संरक्षण विभागानं दिलाय, टार्गेट फिक्स आहे आणि टार्गेट पुढच्या काही क्षणामध्ये सगळं काही उद्ध्वस्त आहे। ज्या प्रकारचे मिसाईल अचूकता भारतीय सैन्यानं दाखवलेली आहे आणि यानंतर जे स्वतःला समजतायत आम्ही पाकिस्तानमध्ये आलो म्हणजे खूप सेफ आहोत, तर सेफ नाही आहेत, फक्त एका पॉइंटवर आहेत ते, क्लिक खलास। तर अशा प्रकारे आता दहशतवाद्यांना लक्षात येईल की आपण तिथं बसून खूप सुरक्षित आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर असं नाहीये। भारताने इथं बसून त्यांचे हे सगळे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत, फक्त एक क्लिक आणि या सगळ्यातनं स्पष्टपणे दिसलंय भारतीय सैन्याची अचूकता काय, भारतीय सैन्याकडे काय तंत्रज्ञान कुशलता आहे हे स्पष्टपणे समजलं। राफेल काय कळलं, ही राफेलची कमाल आहे, कारण राफेल मध्ये हे सगळे मिसाईल अपलोड करण्यात आले होते। केवळ हे वरचं छत पाडणारे मिसाईल नाही आहेत, जमिनीच्या आत 20 मीटर पर्यंत खड्डा खडून पाताळात घालण्याची क्षमता या मिसाईलची आहे। त्यामुळे या मिसाईलचा नाद करायचा नाही, हे मेसेज सुद्धा भारतीय सैन्यानं आज दिलेला आहे। तर एकूण 9 तळांवर खरं तर हे हल्ले करण्यात आलेले आहेत।